Stock Board. Learn, focus, earn. तर एका नवीन लाईव्ह सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर सध्या मार्केट डाऊनच होतं आहे. त्यामुळे स्कॅनरला सध्या ती जी काही सगळ्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत, त्या म्हणजे वर जाणाऱ्या असल्यामुळे आत्ता सध्या तरी कुठला स्टॉक आलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला सध्या इकॉनॉमिक टाइम्सला जाऊन मी काही स्टॉक्स रिकव्हरी फ्रॉम इंट्राडे लो या सेगमेंटमध्ये वगैरे जाऊन 2 स्टॉक तिथून शॉर्टलिस्ट केलेत आणि एकाचं नाव आहे ते म्हणजे जे.के. लक्ष्मी आणि एकाचं नाव आहे ते म्हणजे जी.आर.ए.सी. तर जे.के. लक्ष्मीच्या बाबतीत बघायचं झालं तर जे.के. लक्ष्मी सिमेंट जे आहे ते इथून पडायला सुरुवात झाली होती. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे हायर लो वगैरे किंवा सॉरी लोअर लो करत येतं ते डाऊन ट्रेंडमध्ये आणि नंतर आता इकडून हा जो काही रिसेंट हाय त्याने आहे तो ब्रेक केलेला दिसतोय. त्यामुळे दिस इज सम काइंड ऑफ कन्फर्मेशन की इथून त्याने आता सध्या थोडी दिशा बदलल्यासारखं केलंय. तर आता या केसमध्ये दिशा बदलली असली तरी ही एक मोठी कॅन्डल आणि थोडासा इव्हिनिंग स्टार टाईप पॅटर्न टेम्पररी एक दिसतोय. त्यामुळे आपण या पट्ट्याच्या आसपास इकडे कुठेतरी ह्याला बाय करू शकतो आणि ह्याच्या खाली इकडे वगैरे किंवा या पट्ट्यामध्ये स्टॉप लॉस वगैरे ठेवायचा आपला प्रयत्न असू शकतो. बाकी म्हणजे हा स्विंग लो आहे त्यामुळे ह्याच्या खाली आपण स्टॉप लॉसचा वगैरे विचार करू शकतो. शक्यतो आपण क्लोजिंग बेसिसचा स्टॉप लॉस लावू शकतो म्हणजे मनाचा स्टॉप लॉस. ह्याच्या खाली जर कॅन्डल्स जाऊन बंद झाल्या तरच आपण एक्झिट करणार आहोत. म्हणजे कालचा समजा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ज्युबिलंट फूडचा, तर त्याच्यात सुद्धा आपण तेच केलं होतं की त्याच्या खाली कॅन्डल्स जाऊन सस्टेन झाल्या आणि नंतर तो खाली जायला लागल्यानंतर आपण एक्झिट केले. जस्ट नुसतं आपण जर ऑर्डर टाकली तर बऱ्याच वेळेला आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपला स्टॉप लॉस हिट करून परत आपलं मार्केट जिथे जायला पाहिजे होतं तिथे ते जातं. असं बऱ्याच वेळेला होतं. तर आता इकडे समजा आपण बाय केल्यानंतर आपल्याला एक तर बघायचं ते म्हणजे कुठे कुठे आपल्याला वर जाऊ शकतो आपण. तर मेनली जिथे ऑर्डर ह्या एक्झिक्यूट झालेल्या आहेत म्हणजे हा एक पट्टा आहे जिथे आपल्याला रेझिस्टन्स पुढे जाऊन फेस होऊ शकतो. त्यामुळे 705च्या आसपास समजा बाय करून 730च्या आसपास वगैरे सेल केलं किंवा हा पण एक पट्टा आहे. त्यामुळेच आत्ता तो तिथे जरा थांबलेला आहे. त्यामुळे हे असे जे पट्टे आहेत हे शोधून आपल्याला भविष्यातले रेझिस्टन्स आपण शोधू शकतो. इथे सुद्धा एक पट्टा आहे. त्यामुळे ही समजा एक लाईन ओढली तरीसुद्धा आपल्याला काहीतरी तिथे हॉल्ट येऊ शकतात. त्यामुळे इंट्राडेच्या बाबतीत बघायचं झालं तर हा जो पट्टा आहे इथपर्यंत जरी आपल्याला कॅप्चर करता आली मुवमेंट तरीसुद्धा चालू शकेल. पण सध्या मी प्री मार्केटला काही टाकत नाही आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा तो ओपन होईल तेव्हा आपण बघूया. कारण सध्याची परिस्थिती मार्केटची बघता कुठे कसं ओपन होईल म्हणजे समजा गॅपअप जर झाला तो तर डायरेक्टली टार्गेटलाच तो हिट करेल किंवा आपल्या स्टॉप लॉसच्या खालीच जर तो ओपन झाला तरीसुद्धा आपल्याला थोडी दिशा किंवा रणनीती बदलायला लागू शकते. तर हे झालं जे.के. लक्ष्मी सिमेंटचं. दुसरा आहे तो म्हणजे जी.आर.ए.सी. जी.आर.ए.सी. पण कंटिन्युअसली पडत आलेला आहे आणि त्यामुळे इकडे सध्या तरी अशी परिस्थिती आहे की हा एक मेजर रेझिस्टन्स फेस झालेला आपण बघू शकतो. त्यामुळे जेव्हा हा ब्रेक होईल तेव्हा त्याच्यात थोडीशी मूव्हमेंट आपल्याला अपेक्षित आहे. तर आता ह्याचं ॲक्च्युली वन डे टाईम फ्रेम बघायची झाली तर वन डे टाईम फ्रेममध्ये आपल्याला एक या प्रकारची कॅन्डल म्हणजे या कॅन्डल्स अशा दिसत आहेत. तर या पॉईंटला समजा मी पिव्होट्स लावले तर पिव्होट्स लावल्यानंतर मला एक दिसतंय की हा S4 या सपोर्ट 4 या मेजर सपोर्टला येऊन थांबलेला आहे. त्यामुळे इकडे काही प्रमाणात रिकव्हरी येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वन डे टाईम फ्रेमला गेल्यानंतर वन डे टाईम फ्रेम नंतर मी आता एका मिनिटाच्या ह्याच्यात आलो आहे. त्यामुळे हा एक मेजर सपोर्ट आहे हा पट्टा आणि त्याच्या वरचा जो दिसतोय तो मेजर रेझिस्टन्स सध्याच्या ह्याच्यात. तर तर जेव्हा हा रेझिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा आपण वरच्या बाजूला त्याला पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. समजा आपल्याला जो या पट्ट्यात इथे मिळालाच तर परत आपल्याला बघायचं आहे की आधी प्राइस ॲक्शन कुठे झालेली आहे या केसमध्ये. तर हा एक पट्टा थोडासा आहे जिथे मार्केट येऊन थोडंसं म्हणजे हा स्टॉक येऊन थांबू शकतो. त्यामुळे इकडे म्हणजे या पट्ट्यात आपलं समाधान होईपर्यंत आपण एक अंदाजे ऑर्डर टाकू शकतो कुठेही म्हणजे या पट्ट्यामध्ये कुठेही. तर ते आपल्यावर आहे की आपलं म्हणजे किती टार्गेट आहे, किती वेळ थांबायची तयारी आहे, ह्याच्यावर आपलं टार्गेट अवलंबून असणार आहे. आता ह्याच्यात सांगायचा मुद्दा असा की कुठलंही टार्गेट परफेक्ट नसणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला
आपलं समाधान झाल्यानंतर बाहेर पडायचं. मग अगदी ₹20च्या मूव्हमेंटमध्ये सुद्धा आपलं जर समाधान झालं, तर आपण एक्झिट करू शकतो. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये कुठलंही टार्गेट हे अगदी परफेक्ट नसतं. आपल्याला वाटलं की आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे इकडे सुद्धा सध्या मी काही ऑर्डर टाकत नाही आहे. पण आपलं लक्ष राहील प्री ओपनिंग नंतर की नक्की त्याचं काय होतं. त्यामुळे आता आपण भेटूया 9:15 वाजता. 9:14 आणि जे के लक्ष्मी साधारण तिथेच ओपन झालेला आहे. त्यामुळे थोडंसं आपण वाट बघून त्याची पुढची मूव्हमेंट बघता आपण इकडे बाय करणार आहोत. सो सध्या तो थोडासा खाली येऊन परत गेला आहे. पण मी काही अजून बाय केलं नाही आहे कारण हे थोडंसं कॉस्टली हे होणार आहे. सो GRSC सध्या तरी काही करत नाही आहे मी. पण इकडून आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन जे के लक्ष्मीवर करूया. सो जे के लक्ष्मी अजून तरी काही वर गेलेला नाही आहे. आपली बायची ऑर्डरसुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळे सध्या मी त्याला इकडे यायची वाट बघतोय. त्याची बायची ऑर्डर झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर सध्या तो जे के लक्ष्मी जो आहे तो आपल्या पट्ट्यात आलेला आहे. त्यामुळे आपण आता डायरेक्टली इथे 20 क्वांटिटी बाय करणार आहोत 708 किंवा त्याच्या आसपास. तर 707च्या आसपास आपल्याला तो मिळेल. त्यामुळे डायरेक्टली मी मार्केट रेटला बाय करतो. तर आता हे झाल्यानंतर आपल्याला जे वरचं टार्गेट ठेवायचं होतं ते इकडचं होतं. पण जेव्हा आपण प्राईस ॲक्शन बघतो तेव्हा तो इथे सुद्धा थोडासा ब्रेक लागू शकतो. त्यामुळे या पॉईंटच्या आसपास म्हणजे इथे 716च्या आसपास काही क्वांटिटी मी सेलिंगला ठेवणार आहे. सातशे सोळाला मी काही क्वांटिटी ठेवल्यात आणि आणखी वरच्या बाजूला 726. सध्या तरी 9:29 आणि तो आपल्या मगासचा जो बाईंग झोन होता तिथेच सध्या आलेला आहे. त्यामुळे अजून तरी मी त्याची वाट बघतोय की नक्की कशी प्राईस ॲक्शन होते किंवा कसं होतं. दुसरा एक स्टॉक मगाशी बघत होतो मी जस्ट की स्विगी हा जो एक नवीन लिस्टेड झालेला स्टॉक आहे तो आज गॅप अप ओपन झाला आहे आणि आता खालच्या दिशेने जातोय. तर ही जी गॅप आहे ती तो भरायचा प्रयत्न करतोय. तर हा एक टेम्पररी आत्ता मी घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण बोलता बोलता ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोरूनच निघून चालली म्हणजे शॉर्ट सेलिंगची करता आली असती. तर ही जी मुवमेंट आहे ती सुद्धा एक 1.5% वगैरे मुवमेंट आपल्याला पटकन मिळू शकली असती. तर तो इथे येईल आणि इकडून तो म्हणजे पुढे काय होईल माहीत नाही पण सध्या तरी इथपर्यंत येऊ शकेल. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळू शकली असती. जे के लक्ष्मी सध्या तरी वाट बघतोय. इथे थोडंसं ॲव्हरेज करू शकतो मी. त्यामुळे आपण एक ओरिजिनल आपल्या होत्या त्या 10 क्वांटिटी इथे अजून बाय करूया. 10 ते 15 क्वांटिटी बाय केल्या तरी चालू शकतील. सो मार्केट रेटला बाय केल्यात आणि नवीन क्वांटिटी ज्या ॲड केल्यात त्या इथे ॲड करणार आहे मी. तर सध्या वाट बघूया काय होतं. सध्या 9:36 आणि आपण इथून रिकव्हरी आल्यामुळे मार्जिनल प्रॉफिटला आलो आहे ते म्हणजे ₹82च्या आसपास. तर सध्या आपली जी ऑर्डर आहे ती 716च्या आसपास म्हणजे या पट्ट्यात ठेवलेली आहे. जर इथे आपलं नेहमीचं टार्गेट झालं तर आपण बाहेर पडू शकतो. पण सध्या तरी इथे थोडी रिकव्हरी आली आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्हला आहोत. जसं आपण मगाशी बघत होतो स्विगीचा जो हे आहे नवीन स्टॉक आलेला तो बऱ्यापैकी सेल ऑफ होतोय आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस सेलिंग झाल्यामुळे या पॉईंटला मी थोडासा इथे बाय करायचा आपला प्रयत्न असणार आहे. तर स्विगी 30 क्वांटिटी आणि जेवढ्या बसतील तेवढा घ्यायचा प्रयत्न असेल. सध्या तरी आलेलं नाही आहे कारण 41च्या आसपास आपण ठेवलं आहे त्याला. तर इथेच आलो आहोत आपण आणि इथून आपण मार्केट रेटला बाय केलं तरी चालण्यासारखं आहे पण थोडी प्राईस पटकन वर जाते त्यामुळे 43ला मॉडिफाय करतो. आलं तर आलं आणि आल्यानंतर आपण मग सेलिंगची ऑर्डर ठेवणार आहोत.
सध्या तरी अजून आलेले नाही आहेत. आलेत आणि आपल्याला वरची ऑर्डर ठेवायची आहे. तर वरची ऑर्डर ठेवायची ती म्हणजे साधारण इथपर्यंत म्हणजे 58 किंवा 55च्या आसपास आपण ठेवायचा प्रयत्न करू शकतो. सो ऑर्डर सध्या ठेवलेली आहे. जसं काही होईल तसं मी मध्ये-मध्ये. तर 9:58 झालेत आणि जे.के. लक्ष्मी सिमेंटमध्ये रिकव्हरी आलेली आहे. त्यामुळे सध्या तो 706च्या आसपास पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण ओव्हरऑल पॉझिटिव्हमध्ये आलेलो आहोत 190च्या आसपास आणि स्विगीसुद्धा वर आला आहे. स्विगीमध्ये सुद्धा रिकव्हरी आलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपला सध्याचा स्कोअर आहे ₹235 आणि वर-खाली होतो आहे. त्यामुळे सध्या आता पार्शियल प्रॉफिट बुकसुद्धा आपण करू शकतो. त्यामुळे काही ज्या क्वांटिटी मगाशी ज्या होत्या, ते मी आत्ताच काढून टाकतो आहे कारण वेळ पण लिमिटेड आहे आणि त्याच्यामुळे सध्या काही प्रमाणात पार्शियल बुकिंग आपण केलेलं आहे. स्विगीमध्ये सुद्धा प्राईज ॲक्शन कशी होती आहे ते बघून आपण डिसिजन घेणार आहोत पुढे काय करायचं आहे. कारण आपलं जे डेली टार्गेट साधारण ₹200च्या आसपास आपण जे ठेवलं आहे ते झालेलं आहे. त्यामुळे कदाचित स्विगीमध्ये सुद्धा मी पूर्ण बाहेर पडू शकतो प्राईज ॲक्शन ठरवून. त्यामुळे प्राईज ॲक्शन कशी होती आहे ती आपण बघूया. थोडीशी रिकव्हरी येते आहे. रेंगाळतो आहे तो तिथे आणि त्याच्यामुळे वेळ काढूपणा त्याने जर केला तर मी लगेच बाहेर पडू शकेन. आणि जे.के. लक्ष्मीमध्ये सुद्धा तिथेच आहे. त्यामुळे सध्याचा आपला स्कोअर आहे ₹253 आणि कदाचित मी पूर्णसुद्धा बाहेर पडू शकेन. पण थोडा वेळ वेट अँड वॉच करूया की काय होतं आहे. तर सध्या आपला ₹232. तर सध्या जे.के. लक्ष्मी एनिवे आपण पार्शियल बुकिंग करू शकतो. त्यामुळे काही क्वांटिटी ज्या आहेत 10 क्वांटिटी त्या मी सध्या इथे काढून टाकणार आहे आणि 707च्या आसपास बाहेर पडलेलो होतो. तर आपल्याकडे लिमिटेड क्वांटिटी आहेत आणि त्याच्यामुळे तिथून तो खाली जरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण सध्या बऱ्यापैकी सेफ आहोत. तर आता जे.के. लक्ष्मीमध्ये परत तो वर जातो आहे आणि स्विगी आता थोडासा खाली जायला लागला आहे. त्यामुळे स्विगीमध्ये कदाचित मी आता पूर्णच बाहेर पडेन. कारण आपल्याकडे वेळ पण लिमिटेड आहे आणि क्वांटिटी पण तशा कमी उरल्या. त्यामुळे मार्केट ऑर्डरला मी काढून टाकले आहेत. आता आपल्याकडे फक्त उरलं आहे ते म्हणजे जे.के. लक्ष्मी आणि जे.के. लक्ष्मी पण आता मी एनिवे बाहेर पडतो आहे कारण आपलं जे काही टार्गेट होतं ते बऱ्यापैकी दिवसाचं झालेलं आहे. 712ला ठेवून बघतो. गेलं तर बरंच आहे. नाही गेलं तरी काही हरकत नाही. तर जे.के. लक्ष्मीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी थोडीशी म्हणजे खालच्या साईडला मूव्हमेंट दिसते आहे. त्यामुळे इथे सुद्धा मी सध्या पूर्ण बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण ऑर्डर मॉडिफाय करूया आणि मार्केट रेटला एक्झिट होऊया. आता आपण टोटल एक्झिट झालो आहे आणि आपला स्कोअर साधारण 242च्या आसपास आहे. त्यामुळे ₹200च्या वर आहोत. चार्जेस वगैरे जाऊन आपण बऱ्यापैकी आपलं दिवसाचं जे टार्गेट आहे ते केलेलं आहे. त्यामुळे काही जास्त घाई गडबड न करता शांतपणे आपल्याला हे करता येऊ शकतं. सकाळचा 1 तास वगैरे आपण दिला तर आपण नक्कीच आपलं जे टार्गेट आहे ते अचीव्ह करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण परत एका नवीन व्हिडिओत भेटणार आहोत. NTPCचा IPOच्या बद्दल व्हिडिओ येतोच आहे. त्याच्यानंतर सांगापोह येतं आहे. त्यामुळे चॅनलकडे लक्ष द्या. भेटूया नवीन एका भागात. Stock Board. Learn, focus, earn.